पुण्यातील प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक विशाल अग्रवाल यांचा मुलगा वेदांत अग्रवाल यांनी आपली आलिशान गाडी भरधाव वेगाने चालवत अनीस अवधिया आणि अश्विनी कोष्टा नावाच्या तरुणीला चिरडले। वेदांत अग्रवाल विरोधात गुन्हाही दाखल झाला, परंतु सर्व सेक्शन व्हॅलेबल होते, त्यामुळे त्याची तात्काळ जामिनावर सुटका करण्यात आली। परंतु हे प्रकरण दाबण्याचा कसा प्रयत्न झाला, कोणी काय भूमिका घेतली, शहरातील नाईट कल्चर आणि नाईट लाईफ हादरवून टाकणाऱ्या घटनेचा हा ग्राउंड रिपोर्ट। नुकतीच 12वी झालेला वेदांत शनिवारी रात्री मित्रांसोबत ग्रॅज्युएशन पार्टी करण्यासाठी गेला होता। जाताना वडिलांची आलिशान पोर्श कार घेऊन तो मुंडव्यातील कोझी रेस्टॉरंट मध्ये गेला। शहरातील बड्या उद्योजकांच्या 60 ते 70 मुलांनी कोझी रेस्टॉरंट मध्ये दारूची पार्टी केली। त्यानंतर वेदांत आणि त्याचे ठराविक मित्र मॅरियट सूट्स मधील ब्लॅक नावाच्या पब मध्ये गेले। ब्लॅक मधील पार्टी संपवून वेदांत ड्रायव्हिंग सीटवर बसला आणि ड्रायव्हरला शेजारी बसवले। त्याचे 2 मित्र देखील गाडीत मागे बसलेले होते। दारूच्या नशेत वेदांतने गाडीचा स्पीड वाढवला। ट्रम्प टॉवर समोर आल्यानंतर त्याचा कंट्रोल सुटला आणि त्याने समोरच्या पल्सरला धडक दिली। त्यानंतर एका स्विफ्ट कारला धडक दिली। बॉलर पब मधील स्टाफने घटनास्थळी धाव घेतली। यातील काही प्रत्यक्षदर्शींनी स्कूपला दिलेल्या माहितीनुसार ही धडक एवढी भयानक होती की मागे बसलेली अश्विनी कोष्टा सुमारे 10 ते 15 फूट हवेत उडून खाली पडली। डोक्याला मार लागल्याने तिचा जागीच मृत्यू झाला। अनीस अवधिया देखील गंभीर जखमी होऊन तडफडत पडला होता। त्याची हालचाल बघून काही तरुणांनी त्याला उचलून एका रिक्षामध्ये टाकले आणि नगर रोडवरील सह्याद्री हॉस्पिटलमध्ये नेले, परंतु हॉस्पिटलमध्ये पोहोचण्यापूर्वीच त्याचाही मृत्यू झाला। या दोन्ही तरुणींकडे कोणाचेही लक्ष नव्हते। आमदार सुनील टिंगरे यांनी अग्रवाल यांची बाजू मांडण्यासाठी पोलीस स्टेशनमध्ये धाव घेतली। सुरुवातीला वेदांतने अल्पवयीन असल्याचा ड्रामा करण्यात आला, तो देखील फार काळ टिकला नाही। अगदी सलमान खान हिट अँड रन केस प्रमाणे ड्रायव्हरलाही उभे करण्यात आले, परंतु प्रत्यक्षदर्शींनी मात्र मयत तरुण आणि तरुणींची बाजू मांडली। गाडी वेदांतच चालवत होता आणि ड्रायव्हर बाजूला बसलेला होता याचे व्हिडिओ पुरावे त्यांनी पोलिसांना दिले। येथे कारवाईचा पाठपुरावा करणाऱ्यांना देखील शांत राहण्यासाठी ऑफर दिली जात होती। अखेर एरोडा पोलिसांनी वेदांत अग्रवाल विरुद्ध गुन्हा दाखल केला आणि त्याला अटक केली। बऱ्याच केसमध्ये उशिरा अटक दाखवून आरोपीला कायद्याचा धाक राहावा या उद्देशाने 1 दिवस कोठडीमध्ये ठेवण्यात येते। येथे मात्र तत्परतेने सीआरपीसीच्या तरतुदींचे पालन करत आरोपीला सुट्टीच्या कोर्टात हजर करण्यात आले। सर्व सेक्शन्स व्हॅलेबल असल्यामुळे वेदांतचा तात्काळ जामीन झाला। या प्रकरणामुळे अनेक प्रश्न उपस्थित झाले। मुंडव्यातील कोझी रेस्टॉरंट आणि मॅरियट सूट्स मध्ये अल्पवयीन मुलांना दारू विक्री केली जात असूनही कारवाई का झाली नाही? येथील सीसीटीव्ही फुटेज तपासले तर भयानक चित्र समोर दिसेल। 2 जणांचा जीव गेल्यानंतरही एफआयआर मध्ये व्हॅलेबल सेक्शन का दाखल करण्यात आले? अपघातात मृत्यू झालेल्या मुलांच्या आई वडिलांची फ्लाईट मिस झाली, त्यांना बाय रोड येण्यासाठी लागणारा वेळ आणि होणारी घालमेल याची दखल कोण घेणार? रात्रभर पार्टी करून पहाटे दोघांच्या मृत्यूस कारणीभूत ठरलेल्या वेदांत अग्रवाल याला आई वडील क्रोसिन घेऊन आले होते, परंतु पोटच्या मुलांचे मृतदेह घरी घेऊन जाताना त्या दोघांच्या आई बापाची काय अवस्था असेल? सॅटर्डे नाईट एन्जॉय करणाऱ्या अल्पवयीन मुलांना सर्रास दारू सर्व्ह करणाऱ्या रेस्टॉरंट विरुद्ध पोलीस आयुक्त काय कारवाई करणार? संबंधित आलिशान गाडी विशाल अग्रवाल यांच्या नावावर रजिस्टर आहे। मार्च मध्ये या गाडीचे रजिस्ट्रेशन झाले असले तरी आरटीओ कडून अद्याप नंबर दिला गेलेला नसल्याचे समजते। तर ही गाडी रोडवर कशी येते याबाबत काही कारवाई होणार का?